हिरव्या वाटणातला मस्त चमचमीत असा अंडा पुलाव खूप भारी लागतो. आमच्या घरामध्ये सगळ्यांचा फेवरेट आहे. रियांशला देखील खूप जास्त हा पुलाव आवडतो, म्हणूनच तो इथं अंडे सोलायला मला मदत करतोय. इथं आता आपल्याला हिरवा मसाला बनवायचा आहे. तर हिरवा मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, भरपूर सारी कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूण घालायचं आहे. तर आल्याचे मोठे 2 तुकडे आणि एक 10 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या देखील याच्यामध्ये टाकल्यात. मस्त वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता भांड्यामध्ये एक पळीभर तेल टाकलंय मी. तेल गरम झालं की उकडवलेली अंडी त्याच्यामध्ये मी टाकून दिली. अंड्याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे. इथं मी फ्राय करताना कुठल्याही प्रकारचा मसाला वापरला नाही, कारण आपण जेव्हा अंडे फ्राय करताना मसाला टाकतो त्यावेळेस मसाला जळून जातो आणि एक वेगळाच अंड्याला स्मेल येतो. करताना आपण अंडे फ्राय करताना मसाला अजिबात टाकायचा नाही. आता इथे मी त्याच तेलामध्ये कांदा टाकलाय. मीडियम साईजचे 2 कांदे मी उभे चिरून घेतले आणि त्यांना मी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले. फ्राय झालेला कांदा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे. आता पुन्हा याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. कांद्याला थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही अख्खे गरम मसाले टाकायचे. तर इथं तेजपत्ता टाकला आहे, तसंच दालचिनीचा एक तुकडा, काळी वेलची टाकली, हिरवी वेलची, एक 5 ते 6 लवंगा टाकल्यात, 5 ते 6 काळ्या मिऱ्या टाकल्यात आणि आता तयार करून घेतलेलं वाटण टाकले. या वाटणाचा म्हणजे या मसाल्याचा सगळा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं तेल मला कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये अगदी अर्धी पळी तेल टाकलं आहे. नंतर चिरून घेतलेले 2 टोमॅटो टाकलेत, हळद टाकली, गरम मसाला टाकला आहे. तर गरम मसाला मी 1 टेबलस्पून टाकला आहे, हळद गरजेनुसार आणि मीठ चवीनुसार टाकले. हा सगळा मसाला मस्त मऊसर होईपर्यंत म्हणजेच एकदम छान मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथं मसाला चांगला शिजला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी टाकले. तर हा पुलाव करण्यासाठी शक्यतो आपण गरम पाण्याचाच वापर करायचा. गरम पाण्यामुळे भात एकदम मस्त मोकळा सळसळीत होतो. आता इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये टाकला आहे. तर तांदूळ इथं मी साधाच वापरलेला आहे, जो आपण रेग्युलर तांदूळ वापरतो तोच कोलम राईस. आणि नंतर फ्राय केलेले अंडे टाकून दिलेत. झाकण ठेवून याला एक मस्त उकळी काढून घेतली. बघा कशी दणदणीत उकळी आली भाताला. आता पुन्हा एक हलकंसं मिक्स करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि बारीक फ्लेम करून मस्त पुलाव शिजवून घ्यायचा आहे. एक 10 मिनिटात बारीक फ्लेमवरती छान असा दम आला या पुलावला. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचे. तुपामुळे या भाताचा स्वाद जो आहे ना, म्हणजेच या पुलावचा स्वाद खूप भारी म्हणजे एकच नंबर लागतो. तळून घेतलेला कांदा याच्यावरती मी टाकून दिला आहे, तसंच चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर. बघा पुलाव किती छान मोकळा सळसळीत झाला आहे. टेस्टला तर एकच नंबर झालेला. खूप भारी हा पुलाव लागतो हिरव्या वाटणातला. नक्की ट्राय करा. मुलं देखील आवडीने हा पुलाव खातात. आमच्या रियांशचा तर हा फेवरेट पुलाव आहे, त्याला खूप आवडतो. मस्त जबरदस्त आपला पुलाव झाला आहे बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. तर याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर बनवा आणि मस्त एन्जॉय करा.